आतापर्यंत इतिहास आहे. आम्ही ज्यावेळी ज्या बाजूला आहे ती बाजू विजय झाल्याशिवाय राहिलेलं नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. सज्जन, निष्कलंक, खोटं न बोलणारा, समाजामध्ये तिढा निर्माण न करणारा, गावागावात भांडण न लावणारा, पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन कमिशन न करणारा, अतिशय वजनदार घरातला मुलगा या ठिकाणी उमेदवाराला लाभलेला आहे. त्यासाठी त्या उमेदवाराला भरभरून मदत करते. परंतु शिवाजी भाऊंचं काम बघून मी खरोखर माझ्या गावच्या विकासासाठी, माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि श्रीशैल पाटील आणि मल्लप्पा भुई यांना निवडून आणण्यासाठी आणि त्यांचं कार्य केलं वाया जाऊ नये म्हणून मी आदरणीय शिवाजी भाऊंच्या नेतृत्वाखाली प्रवेश करून कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या गडिंग तालुक्यातून 5च्या 5 जिल्हा परिषद मतदारसंघ भाजपशिवाय येणार नाहीत. महागाव वडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपची ताकद आता वाढली आहे. आज श्रीशैल पाटील व मल्लप्पा भुई यांच्या प्रचारार्थ मोगळी येथे जोरदार प्रचार करण्यात आला. याच अनुषंगाने काही प्रमुख मंडळींशी संवाद साधले ते अभिजित मांगले यांनी. आज मतदारसंघामध्ये आमदार शिवाजीराव पाटील असं लक्ष्मी पाटील साहेबांनी तुम्ही तिन्ही ताकद एकत्र आलेले जनता दला सकट कशा प्रकारे पाहता निवडणुकीत, कशा प्रकारे उमेदवारांना प्रतिसाद भेटणार आहे निवडणुकीत? होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं महागाव बडगाव मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार श्रीशैल पाटील व पंचायत समितीचे उमेदवार मल्लप्पा भुई ह्या दोघांनाही भाजप पक्षाने उमेदवार दिले आहे. मला एवढं सांगायचं आहे या निमित्तानं, अनेक वर्षापासून घराघरात पोचलेले आमचे कार्यकर्त्यांची संच आहे आणि सर्वसामान्यांचं जे या ठिकाणी टीम आहे ते टीम भाजपच्या नेत्या कार्यक्रम उमेदवाराच्या पाठीमागे आहे. मला एवढं सांगायचं आहे, संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं भाऊनी ह्या 5 ते 10 वर्षामध्ये काम केलेलं आहे. ते बघूनच आम्ही आमच्या गावचे पंचायत, ग्रामपंचायत असेल किंवा तरुण मंडळ असतील, ह्या सर्वांनी गावच्या विकासासाठी, या भागाच्या विकासासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी जे राहिलेलं कार्य हे पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्ही परवा प्रवेश केला आहे. आणि आमच्या गावाच्या दृष्टीकोनातून सांगायचं असेल तर आता मकरंदनी सांगितलं, दादा मडकरांनी सांगितलं, आम्ही 1985 पासून जे सर्वसामान्यांचं आमचं इथं एक राजकीय आणि सामाजिक कार्य करण्याची क्षमता असलेली एक टीम आहे. त्या टीमच्या पाठीमागं 1985 पासून आजपर्यंत आम्ही कधीही जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभेला कधी मतदान कमी घेतलेलं नाही, जास्त घेतलेलं आहे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये राणी कमिटीच्या माध्यमातून आमचे राजू कमलटीने आणि अप्पी पाटलांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गावचे विकास केले आहेत. 60 लाख रुपये त्यांनी ग्रामदेव सोमलिंग देवासाठी दिलेले आहेत. या ठिकाणी मी सरपंच असताना समाज मंदिर असेल, गांधीनगरमधले पाण्याची व्यवस्था असेल, या ठिकाणी नदीचं घाट असेल, हे नवीन वसाहत असेल, 58 देवे, 58 डांब असतील, लक्ष्मीनगर असेल, श्रीनगर असेल, गांधीनगरचं स्वच्छ आपले संस्कृती भवन असेल, आपलं आजी माझी संघटनेला मदत असेल, शिवाजी संघाला मदत असेल, कमलेश्वर नगरमध्ये विकासाचं कार्य असेल, ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही लक्ष्मीनगरमध्ये असेल, सगळ्या घराघरात आम्ही गेले 40 वर्षे पोचलेले कार्यकर्ते आहोत. आणि मी आणि माझा मुलगा असेल, माझा भाऊ असेल, माझे कार्यकर्ते मकरंद शिंदे असतील, दादा महाडिक असतील, बाळू शिंदे असतील, सागर पवार असतील, अनेक आजी माझी संघटना, ह्या सगळ्यांनी, कधी सैनिक संघटना, ह्या सगळ्यांनी माझ्या गावासाठी अनेक वर्षे काम करत आलेले आहेत. दिग्गज मंडळी येऊन गेले तरी देखील आम्ही कधीही मतामध्ये कमी नाही. आणि आम्ही आत्तापर्यंत इतिहास आहे, आम्ही ज्यावेळी ज्या बाजूला आहे ती बाजू विजय झाल्याशिवाय राहिलेलं नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि मला एवढं सांगायचं आहे, माझ्या गावातून आता गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सेवाभावाची काम करणारे कार्यकर्ते मकरंद शिंदे असतील, जनता दलाचे कार्यकर्ते दादा महाडिक, बाळू शिंदे असतील, जनस्वास्थ्याचं काम करणारे रमेश आरबळे असतील, नंदाताई बाबूकडचं काम करणारे मल्लिकार्जुन आरबळे असतील, आणि मी अप्पी पाटलाचं काम करणारे, त्या सगळ्यांची बेरीज केला तर माझ्या माहितीप्रमाणे 60 ते 65% मतं मिळाल्याशिवाय राहणार नाही, ही मी जाहीरपणे सांगू इच्छितो. व या गावापासून शिंदेवाडी, खंबलट्टी, तन्नवडी, हनुमंतवाडी, चिंचेवाडी, हरळी बुद्रुक, हरळी खुर्द, भडगाव ह्या सगळ्या गावामध्ये
चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळालेला आहे आणि सज्जन निष्कलंक खोटं न बोलणारा, समाजामध्ये तिढा निर्माण न करणारा, गावागावात भांडण न लावणारा, पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन कमिशन न खाणारा अतिशय वजनदार घरातला मुलगा या ठिकाणी उमेदवाराला लाभलेला आहे. त्यासाठी त्या उमेदवाराला भरभरून मदत करतील आणि ज्यांचे आजोबा ह्या तालुक्याचे पंचायत सभापती पहिले होते, त्यांचं कार्य फक्त मतदारसंघापुरतं नाही, संपूर्ण तालुक्यापुरतं त्यांचं काम भरपूर आहे. त्यासाठी महागावापासून उंबरवाडीपासून हसूरवाडी, सासगिरी, वैरागवाडी ह्या गाव प्रत्येक गावामध्ये त्यांना अतिशय सज्जन उमेदवार म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचं कार्य मतदार करत आहेत. आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, ह्या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या तालुक्याचे खरोखर मी गेले 25, 30, 35 वर्षे मी आमदारांची कामं जवळून बघतोय. मी कधीही काँग्रेस सोडून जाण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु शिवाजी भाऊंचं काम बघून मी खरोखर माझ्या गावच्या विकासासाठी, माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि श्रीशैल पाटील आणि मल्लाप्पा भुई यांना निवडून आणण्यासाठी आणि त्यांचं कार्य केलं वाया जाऊ नये म्हणून मी आदरणीय शिवाजी भाऊंच्या नेतृत्वाखाली प्रवेश करून कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या गडिंग तालुक्यातून 5च्या 5 जिल्हा परिषद मतदारसंघ भाजपशिवाय येणार नाहीत एवढं मी ग्वाही देतो. आणि 10च्या 10 सदस्य हे भाजपचेच येतील, याच्यावर काळ्या दगडा हे भविष्य कोणाला विचारायची गरज नाही. आणि जी लाडकी बहिणीची योजना राबवलेली आहेत, रस्त्याची योजना राबवलेली आहेत, अनेक गावागावामध्ये रस्ते केलेले आहेत, अनेक कामं बघितलं तर शिवाभाऊच्या नेतृत्वाखाली हे सर्वच्या सर्व जिल्हा सदस्य, सर्वच्या सर्व पंचायतीमध्ये निवडण्याचे राहणार नाही. आणि माझ्या गावातून मी 60 ते 65% मतदान दिल्याशिवाय सोडणार नाही एवढं सांगतो. थांबतो. जय हिंद, जय भाजप. धन्यवाद.